ये रे राज. हॅलो बाबा. काय फ्लाईट लेट झाली? हो, लेट होती. राहू दे मी घेतो. ओके चल. अरे तू चहा घेणार ना? हो चालेल, पण तुम्ही पण घ्या ना माझ्याबरोबर. नाही माझा झालाय. ओके. अच्छा बाबा, तुम्ही चहा टाकेस्तोपर्यंत मी जरा फ्रेश होतो. मला 1 तासात एका मीटिंगला जायचं आहे. बाबा आय एम सॉरी. बाबा आय एम सॉरी. खूप उशीर केलायस तू राज. जाऊ दे. बाबा मला माहितीये माझं चुकलं, पण त्यावेळेस मला नाही कळलं की मी काय करू. हे बघ, तुला जे वाटलं, तुला जे भावलं ते तू केलंस, पण तू आमचा विचार नाही रे केलास. बाबा तुम्ही असं कसं म्हणता? त्यावेळेस मी द्विधा मनस्थितीमध्ये होतो. मला नाही कळलं खरंच की मी काय करायला पाहिजे त्यावेळेस. अरे ती तुझी आई होती. चला बाबा, मी येतो. हा हे किती वाजेपर्यंत येणार आहेस? येईन एक 7-7:30 पर्यंत. आणि हो, आज रात्रीचं काही घरी ठेवू नका. आज रात्री आपण जेवायला बाहेरच जाऊयात. आहे. हा. बर. हे काय? गजा, हा राजाला येऊन 2 महिने झाले. मग मी काय करू? अजूनही तू सांगितलं नाहीस ना कशाबद्दल म्हणतोय? माझ्या संधिवाताच्या त्रासाबद्दल. माझ्या आजाराबद्दल ना सांगू? हे बघ, त्याला लवकरात लवकर सांगून टाक. जास्त दिवस अंधारात ठेवू नको. ठीक आहे रे बाबा. या सर. हाव यू सर? या आय एम ग्रेट. Thank you so much, sir. Thank you so much. Yeah, you don't worry about it. Yeah. Thank you so much. Yeah, okay. Yeah, bye. Baba, good news. Regional head. Switzerland, my dream. काय झालं बाबा? काय झालं? नाही काय नाही. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बरं, मी आलोच लगेच. राज बेटा, अनेक दिवस मनातले विचार मनातच राहिले. खूप काही बोलायचं होतं, सांगायचं होतं, पण तेव्हा तू नव्हतास. तुझी आईही मला सोडून गेली होती. मनाची समजूत घातली, स्वतःला सावरलं, मन रमवण्याचाही प्रयत्न केला. पण खरं सांगू, तुझ्या आईच्या मागे निर्माण झालेली पोकळी भरून नाही निघाली. तू परत आलास. मनावरचं दडपण थोडंसं का होईना पण कमी झालं. वाटलं तू माझ्या सोबत राहशील, तुझा सहवास मला लाभेल, थोडा विरंगुळा मिळेल. पण मग लक्षात आलं की तुला स्वतःचंही असं काही आयुष्य आहे. बाबा. बाबा.
बाबा 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 तुला तुझ्या जीवनाची गती पकडायलाच हवी आहे. अरे मग त्यात माझा अडसर कशाला? असाही मला कॅन्सर झालेलाच आहे. काही दिवसांचं तर मी सोबते. राहू दे. मी काय किंवा तुझी आई काय, रूढी परंपरा अशा चक्रात कधीच अडकलेलो नाही. पण दोघांची एक इच्छा मात्र जरूर होती. निदान आमच्या देहाला अग्नी तू द्यावास. तिची बिचारीची इच्छा तशीच राहिली. कदाचित नियतीला ते मंजूर नसावं, पण निदान माझ्या वेळी तरी नियतीचा अडसर मला नको आहे. तुझ्या स्वप्नांच्या आड मी कधीच येणार नाही, पण यावेळी मात्र नियतीवर मी मात करणार आहे. आणि राजबेटा, आणि म्हणूनच आज बाबा तुम्ही हे काय केलं? तुमच्यासाठी मी भारतात परत आलो होतो आणि म्हणूनच मी माझा ड्रीम प्रोजेक्ट सुद्धा कॅन्सल केला. पण तुम्ही हे काय केलं बाबा? तुम्ही हे काय केलं?